चला बघूया लपेटा ब्लाऊज कटिंग आणि संपूर्ण शिलाई। इथे मी अस्तरच्या जागी ब्लाऊज पीस घेतलेला आहे आणि ब्लाऊजची उंची 13 इंच आहे। शोल्डर 5, मुंडा इथे 5.5 घेतलेला आहे आणि बाहीचा आकार देण्यासाठी मी इथे 1.5 इंच घेऊन इथे मुंड्याचा आकार मी दिलेला आहे। गळा रुंदी 2 इंच यायची आणि आपल्या आवडीनुसार मागचा गळा घ्यायचा। मी इथे 10 इंचाचा मागचा गळा घेतलेला आहे आणि वरती 2 इंच गळा रुंदी घेतली, खाली 2.5 इंच गळा रुंदी घेतली, म्हणजे गळा हा पसरट व्यवस्थित येतो। आता आपण हे कटिंग करून घेऊया आणि 30 साईज ब्लाऊजसाठी आपण हे लपेटा ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग पाहणार आहोत। पाठचा भाग कटिंग झाल्यानंतर आपण हा कटिंगचा कपडा ठेवून घेतलेला आहे मेन ब्लाऊज पीसवर, म्हणजे फॅब्रिकवर, आणि ओपन बाजूवर मी हा कपडा ठेवलेला आहे, म्हणजे जो आपण पाठचा भाग कटिंग करून घेतला मी ओपन बाजूवर ठेवलेला आहे आणि जसंचं तसं मी ते आखून घेतलेलं आहे आणि गळ्या रुंदीपासून 2-2 इंच घेऊन मी ते संपूर्ण गळा हा आखून घेतलेला आहे आणि पुढे जितका आपला कपडा उरलेला आहे ब्लाऊज पीसचा तेवढा हा पूर्ण घ्यायचा। पुढे हा 22 इंच कपडा वाढवून घ्यायचा, म्हणजे व्यवस्थित आपल्याला हे लपेटा ब्लाऊज शिवता येतं। आणि जर तुमचा तेवढा संपूर्ण कपडा नसेल 22 इंच तर पुढे जॉईंट करून घ्या, म्हणजे व्यवस्थित असं आपले ब्लाऊज तयार होतं। इथे आपण हा ब्लाऊज पीस कटिंग करून घेतलेला आहे आणि शिवायचा कसं आहे पूर्ण बघा, कारण पूर्ण पाहिल्याशिवाय आपल्याला व्यवस्थित ब्लाऊज कळत नाही। आता पाठचा भाग शिवून घेऊया आपण। पाठचा भाग आपण जसा शिवतो त्याचप्रमाणे इथे आपण शिवून घेणार आहोत। पाठी टक्स लावून घ्यायचे, मी इथे 4 इंचावर हे टक्स लावून घेतलेले आहेत आणि टक्स लावताना शोल्डरच्या मधोमध घेऊन आपण इथे टक्स लावून घेतलेले आहेत। टक्स लावून झाल्यानंतर आपण इथे कमरपट्टी लावून घेणार आहोत। कमरपट्टी लावताना अर्धा इंच खाली सोडायचं आणि मग नंतर ही कमरपट्टी लावायची, म्हणजे आपली कमरपट्टी व्यवस्थित लावली जाते, चून येत नाही आणि कपड्याला घोडी येत नाही जर अशा पद्धतीने जर आपण कमरपट्टी लावून घेतली तर। कमरपट्टी लावून झाल्यानंतर दाब शिलाई द्यायची। दाब शिलाई देऊन झाल्यानंतर हा जो कमरपट्टीचा कापड आहे हा पूर्ण आतमध्ये फोल्ड करून घ्यायचा। आता पाठचा भाग संपूर्ण आपला तयार झाला, कमरपट्टी लावून टक्स लावून। आता जो आपण डिझाईनचा कपडा कटिंग केलेला होता आपण त्याच्यावर ठेवून असं शिवून घेणार आहोत। आधी मुंड्याकडील बाजू जॉईन करून घ्यायची आणि हा कपडा आतमध्ये असं फोल्ड करून घ्यायचा। हे बघा, आणि याच्यावर संपूर्ण शिलाई आपण लावून घेणार आहोत। इकडच्याही साईडचा भाग आपण असंच लावून घेणार आहोत। आणि जर तुम्ही नवीन असाल आपल्या या चॅनलवर आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून घ्या। मी या चॅनलवर अगदी परफेक्ट माहिती देत असते। जर तुमची ब्लाऊज शिकण्याची इच्छा असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून घ्या। आणि आपण इथे स्टेप बाय स्टेप डिप्लोमा शिवण क्लासचे व्हिडिओही अपलोड करत असतो, नक्की तुम्ही त्या व्हिडिओंचा लाभ घ्या। अगदी फ्री कोर्स आहे आणि हा कोर्स संपूर्ण केल्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट दिलं जाईल। आणि आपण या डिप्लोमा कोर्समध्ये अगदी फ्री कोर्स आहे आणि इथे थेअरीसहित तुम्हाला शिकवलं जातं आहे, कारण एकदा थेअरी लिहून घेतली तर त्याच्यावरून आपण अनेक मापाचे, म्हणजे लहान मोठ्या साईजचे परफेक्ट कटिंग करून आपण ब्लाऊज, ड्रेस इतर सर्व काही शिवू शकतो जर तुम्ही थेअरी लिहून घेतली तर। इथे आपण हा कपडा पूर्ण
फोल्ड करून घेतलेला आहे. हे बघा, असा फोल्ड करून घेतलेला आहे. जो आपला पाठचा भाग आहे त्याच्यापेक्षा हा जो वरचा भाग आहे हा 2 इंचाने आपण कमी करून घेतला होता आणि फोल्ड करून हा 2 इंचापेक्षा आपला आता इकडनं कमी झाला आणि तिकडनंही कमी झाला. म्हणजे अगदी बारीक पट्टी येते ही आणि खूप छान सुरेख असं आपलं हे लपेटा ब्लाऊज तयार होतं. आणि जर तुम्हाला लपेटा ब्लाऊजला जी बॅकची साईड आहे, जो म्हणजे पाठचा भाग आहे, तो आपण वेगळ्या कलरमध्ये सुद्धा घेऊ शकतो. अजून सुरेख ब्लाऊज दिसतं. कारण जो आतला कपडा आहे ब्लाऊज पीसचा तो वेगळा कलर घ्यायचा. म्हणजे जर डबल कलरमध्ये ब्लाऊज पीस असेल तर अशा पद्धतीने इथे लपेटा ब्लाऊज शिवायचा. आपण इथे जे आपण अस्तासाठी यूज केलेला आहे ब्लाऊज पीस त्याचाही कलर रेड कलर आहे आणि ब्लाऊज पीसचाही कलर रेड आहे. हे बघा, इथे आपण हे इकडच्या साईडलाही फोल्ड करून घेऊया. व्यवस्थित असं फोल्ड करून घ्यायचं. बघा किती छान असं आपले पाठचा भाग तयार होतोय. आणि इथे लेस लावून घ्यायची. इथे मी गोल्डन कलरमध्ये लेस लावून घेते आणि पातळ लेस आहे, म्हणजे बारीक लेस आहे. लेस लावल्यामुळे ब्लाऊज अजून सुरेख दिसतोय. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आले असतील आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या, जर तुम्हाला आपले हे व्हिडिओ आवडत असतील तर. कारण इथे मी अगदी परफेक्ट थेअरीसहित तुम्हाला दाखवत असते. आधी आपण वहीवर समजून घेत असतो डायग्राम बुकवर आणि मग नंतर आपण ब्लाऊज पीस या ड्रेस जे काही असेल ते मग नंतर आपण कपड्यावर कटिंग करून शिवत असतो. बघा, लेस लावल्यामुळे किती छान असं आपलं हे ब्लाऊज तयार होतोय. कुठल्याही साईजचं ब्लाऊज जरी राहिलं, कुठल्याही मापाचं, तर 2 इंचच कमी करा. आणि ते गळा तयार करण्यासाठी मी इथे जो चिंदी कपडा उरलेला आहे, कारण आपल्याला गळपट्टी तयार करायची आहे, तर मी चिंदी पट्टी जी आहे ती जॉईंट करून घेतली. म्हणजे लांब असा आपला कपडा तयार होतो आणि व्यवस्थित अशा क्रॉसपट्ट्या आपल्या कटिंग होतात. म्हणजे लहान लहान क्रॉसपट्ट्या कटिंग नाही होत. जर तुम्ही असं जॉईंट करून घेतलं ना तर अगदी व्यवस्थित आपली ही गळपट्टी तयार होते. आता इथे मी गळपट्टी कटिंग करून घेतलेली आहे क्रॉसपट्ट्या. शोल्डर जॉईंट करून घेऊया. आणि शोल्डर जॉईंट करताना डबल शिलाई घ्या, म्हणजे आपला कपडा हा लवकर उसवत नाही. हे बघा, शोल्डर जॉईंट झाल्यानंतर बघा फिनिशिंग ब्लाऊजची. इकडच्याही साईडचं शोल्डर जोडून घेऊया. आणि जो कमी जास्त कपडा आहे तो कटिंग करून घ्यायचा. बाही जॉईंट करायच्या आधी हे बघा अशा पद्धतीने चेक करून घ्यायचं. जर मुंड्याच्या इथे कपडा कमी जास्त असेल तो कटिंग करून घ्यायचा. इथे मागे पुढे कपडा आहे म्हणून मी ते कटिंग करून घेतलेला आहे. इकडची बाजू आपण तशीच चेक करून कटिंग करून घेणार आहोत. आणि बाहीला आतला सेप कटिंग करून घेऊया, कारण आपण कटिंग करताना बाहीला आतला सेप कटिंग केला नव्हता.
इथे मी बाही जॉईन करून घेते, कारण बाही शोल्डर जोडून बाही जोडल्यावर तेव्हाच आपल्याला गळा तयार झाल्यावर मगच आपल्याला हे लपेटा ब्लाऊज कसा शिवला आहे आणि तो कसा दिसतो तेव्हाच बघता येतं. आणि गळपट्टी लावायच्या आधी आपण काच बटनपट्टीचा जो पुढचा भाग आहे तो व्यवस्थित चेक करून घ्यायचा. जर मागे पुढे असेल तर कटिंग करून घ्यायचा. आणि इथे मी पायपिंग पट्टी लावून घेते. आपले मागचे व्हिडिओ बरेच झालेले आहेत, त्याच्यात मी तुम्हाला दाखवलेलं आहे की पायपिंगची पट्टी कशी लावायची, म्हणजे आपला गळा अगदी दोरी पायपिंगसारखा तयार होतो. आपले मागे बरेच व्हिडिओ झालेले आहेत. आणि पायपिंग करताना पायपिंगचा कपडा खेचून लावायचा. जी पायपिंगची पट्टी आहे आपली क्रॉस पट्टी ती खेचून लावायची. ब्लाऊज पीस खेचायचं नाही, नाहीतर गळा आपला हा पसरट होतो आणि गळा म्हणजेच शोल्डर उतरण्याची शक्यता असते. जर तुम्ही अशा पद्धतीने ब्लाऊज पीस खेचून गळपट्टी लावली तर. हे बघा, अशा पद्धतीने गळपट्टी तयार करायची. किती छान अशी आपली ही पायपिंग तयार झालेली आहे. अशाच पद्धतीने तुम्ही पायपिंग लावताना पायपिंग तयार करा, म्हणजे तुमची पायपिंग अगदी सुरेख पायपिंग येईल. आणि कस्टमरला पायपिंग व्यवस्थित करून दिली ब्लाऊजची तर तो खुश होतो, नाहीतर कारण संपूर्ण पायपिंगवरच आपलं ब्लाऊजचं आकर्षण असतं. आता इथे पायपिंग तयार झाल्यानंतर आपण इथे फिटिंग करून घेऊया. फिटिंग करताना बाहीगेर मोजून घ्यायचा. बाहीगेर झाल्यानंतर ज्या मापाचं ब्लाऊज तुम्ही शिवत असणार त्या पद्धतीने तुम्ही इथे मापं टाकून ब्लाऊज फिटिंग करून घ्या. मी हे जे ब्लाऊज शिवलेलं आहे ते 30 साईज कटोरी ब्लाऊज आहे, म्हणजे 30 मापाचं कटोरी ब्लाऊज आहे. आणि हा ब्लाऊज कस्टमरचा ब्लाऊज आहे. कस्टमरने सांगितल्याप्रमाणे मी इथे लपेटा ब्लाऊज तयार केलेला आहे आणि ते ब्लाऊज मी तुम्हाला इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, म्हणजेच हे लपेटा ब्लाऊज डिझाईन कटिंग स्टिचिंग आवडले असेल तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आणि आपण इथे ब्लाऊज फिटिंग करून घेतलेला आहे. बघा किती छान असा आपला इथे हा ब्लाऊज तयार झालेला आहे. आणि लेस लावल्यामुळे ब्लाऊज खूप सुंदर तयार झालेला आहे आपला. आणि प्लेन साडीवर या असे ब्लाऊज लपेटा ब्लाऊज म्हणजे अशा डिझाईनचे ब्लाऊज खूप सुरेख असे ब्लाऊज दिसतात. हे बघा, छान असा ब्लाऊज आपला इथे तयार झालेला आहे. आणि व्हिडिओ पूर्ण बघा. जे मी व्हिडिओ टाकते ते तुम्ही पूर्ण बघत जा, म्हणजे व्यवस्थित तुम्हाला समजेल. चला तर मग भेटूया आपण असंच पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि जर तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून घ्या.